उद्या 9 तारखेला मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्यास काळे झेंडे दाखवणार. बळीराजा शेतकरी संघटना तसेच इतर शेतकरी संघटनांचा इशारा. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या बहे ता वारवा येथील जन्मभूमी स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा. स्मार्ट मीटर बसवणे थांबवावे. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर शासनाने निर्णय घ्यावा. या मागणीसाठी बळीराजा शेतकरी कामगार संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष गणेश शेवाळे यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. या मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच शासनाच्या विविध विभागांकडे वारंवार निवेदने देऊनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केलाय. या सर्व मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून देण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी शेवाळे यांनी केलीय. मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्यास अचानक गनिमी काव्यानं शेकडो शेतकरी कार्यकर्ते रस्ता रोको करून काळे झेंडे दाखवतील असा गंभीर इशारा त्यांनी दिलाय. याबाबतचे निवेदन सांगली जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. आपल्या मीडियामार्फत सांगू इच्छितो, 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस आष्टा सांगली जिल्ह्यामध्ये येणार आहेत. आम्ही SP ऑफिस, जिल्हाधिकारी ऑफिसला यापूर्वी लेखी निवेदन दिलेलं आहे की आमच्या सर्वपक्षीय शेतकरी संघटनेच्या, बळीराजा शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांच्या विविध 4 मागण्या, त्यामध्ये प्रामुख्याने स्वर्गीय अजितदादांनी क्रांतिसिंह नाना पाटील जन्मभूमीला 5 कोटी रुपये स्मारक मंजूर केलेलं आहे. बहे तालुका अळवा येथे ते मुख्यमंत्र्यांनी त्याचा पाठपुरावा करून ते मंजूर करावे. दुसरी मागणी, शक्तीपीठ महामार्गाच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत तो मार्ग रद्द करावा व शेतकऱ्याची बैठक लावावी. तिसरी मागणी स्मार्ट मीटरची आहे, ते बळजबरी घराघरामध्ये स्मार्ट मीटर लावतात ते थांबवावे, त्याची बैठक लावावी. चौथी मागणी, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या बहे गावामध्ये स्मारकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे अतिक्रमण काढावे व बहे गावाला स्मशानभूमी 100 वर्ष झालं नाही त्याचा पाठपुरावा जिल्हाधिकारी प्रांतांना आम्ही 50 निवेदन दिलेत. पण प्रशासन हे खालचं जिल्ह्यातलं झोपलंय म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना या मागणीसाठी निवेदन देणार आहे. आम्ही सर्वपक्षीय संघटनेचे प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. SP साहेब, तुषार जोशी असतील आणि जिल्हाधिकारी यांनी आम्हाला शब्द दिला आहे की 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांना आमच्या संघटनेची टीमला भेटायला टाइम देणार आहेत. तरी सुद्धा नाही जर भेटायला टाइम दिले तर आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आम्ही काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना गाड्या पुढे दाखवणार आहे. आमच्या 2 ते 3 टीमा संघटनेच्या आहेत. आमची टीम मुख्यमंत्र्यांना भेटण्याची आहे. जर नाही भेट दिली तर आम्ही काळे झेंडे दाखवणार आणि शेतकऱ्यासाठी आमच्या किती जरी केस घातल्या तरी काही अडचण नाही. गणेश शेवाळ्यावर 50 केस आहेत. शेतकऱ्यांना लढण्यासाठी, शेतकऱ्याच्या मुद्द्यासाठी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.